नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातल्या पत्रकारांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि मोठी घोषणा केली आहे। काय आहे ती घोषणा पाहूया। तेवढाच क्रक्स म्हणून मी माझं बोलणं संपवेन आणि त्यामुळे राजाभाऊन असं म्हणेन की एक ट्रस्ट इमिजिएट करा, ज्या ट्रस्टमध्ये धनंजय माडकांसारखे, आमच्यासारखे आणि अगदी शाहू महाराजांसारखे महाराज हे शेवटी त्यांना हात लावायचा असतो आणि त्याला जेव्हा आपण हात लावतो तेव्हा ते कधी आपल्या रिकाम्या हाताने पाठवत नाहीत। आम्ही तुम्हाला ट्रस्टमध्ये वर्षभर तुमच्या 5000 लोकांनी मुलींचं शिक्षण, मुलींचा खेळ जे करिअर होत चाललं आहे आणि तो कॉस्टली होत चालला आहे, आणि आरोग्य विषयामध्ये जे लागेल आत्ता कोरा कागद घ्या आणि त्याच्यावर माझी सही घ्या, तुम्ही जे जे म्हणाल ते देण्याची मला काही नको असल्यामुळे खूपच ताकद आहे। आणि ती परवा राजाभाऊंनी सोलापूरला 100वा अखिल भारतीय नाट्य महोत्सवाचा ते अदृश्य राहिले, पण त्यांनी कोणाला तरी पुश करून मला स्वागताध्यक्ष व्हायला लागलं। ते मागे होते पडद्याआड, पण चांगलं झालं राजाभाऊ, खूप चांगलं झालं ते। तर त्यात त्यांनी पाहिलं की एका क्षणाला सगळे ते सदस्य माझ्या अंगावरून पडले की आम्ही काहीच गोळा करू, तुम्हीच कळा। आणि राजाभाऊ मोठे चिंतेत पडले की आता हे दादा कसं करणार आहे, की ऑलरेडी मी पाहतोय की मकर संक्रांतीला तो काय करतोय, 22 तारखेच्या रामजन्मभूमीत काय करतोय। पण राजाभाऊंना खात्री होती की याची क्षमता लोकांकडे मागण्याची अशी निर्माण झाली आहे। आम्ही लिहिल्या 3 दिवसाचा नाट्य महोत्सव आटपून मी काल आता इथे आलो, आणि त्यामुळे मी तेवढी शेवटी सूचना करतो की या 5000 पत्रकारांना आरोग्य, मुलींचं शिक्षण आणि मुलींचा खेळ या विषयात काही कमी पडू नये यासाठी तुम्ही ट्रस्ट करा। या ट्रस्टच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या, आणि त्याचं एक सेंट्रल कोऑर्डिनेशन करा, हळूहळू ते विभागीय करा की विभागाने, जिल्ह्याने तुम्हाला ॲप्लिकेशन्स पाठवायची। तुम्ही म्हणायचं की हे आयुष्यमानमध्ये बसतं का, हे 20% धर्मादायामध्ये बसतं का। धर्मादाय म्हणजे मग सांगितलं की ज्यांना जागा गव्हर्नमेंट देते त्यांना 20% बेड्स मोफत द्यावे लागतात। तुम्ही म्हणायचं की बा तुमच्याकडे किती ट्रस्ट आहेत, 500 ट्रस्ट आहेत त्या माझ्या शेटेकडे, की ज्यांना आम्ही पोर्टलवर टाकतो की आम्हाला 42 लाखवालं एक ऑपरेशन करायचं, पटापटा पैसे यायला लागतात। आणि मग तो म्हणाला तसं एका ऑपरेशनमध्ये 10 लाख कमी पडले, ते मी दिले। एका मुलीचा, रिक्षावाल्याच्या मुलीचा पाठीचा कणा धक्का बदलला, त्याला 42 लाख खर्च आला। आणि त्यामुळे तुम्ही सेंट्रली एक कोऑर्डिनेशनची व्यवस्था करा, कारण तुम्ही ज्यावेळेला ह्या 4 गोष्टी 5 गोष्टी मी सांगितल्या पूर्ण करता, त्यावेळेला संध्याकाळी गेल्यानंतर बायको खूप सुहास्य वदनाने तुमचं स्वागत करते। तुम्ही ज्यावेळेला संध्याकाळी घेत जाता आणि सासूची औषधं आणायची विसरत नाही, पण पैसे नसल्यामुळे विसरलो असं म्हणता, त्यावेळेला तुम्हाला थंड चपाती खावी लागते, गरम चपाती मिळत नाही। आणि त्यावेळेला रात्री काही लिहायचं असतं, ते लिहिण्यासाठी डोकं चालत नाही, कारण बायको जी वागली त्याचा परिणाम असतो आपल्या सगळ्या बॉडी लँग्वेजवर। आणि त्यामुळे घराला समाधानी ठेवल्याशिवाय तुम्ही इफेक्टिव्ह पत्रकार होऊ शकत नाही। आणि ते समाधानी घराला ठेवण्यासाठी आम्ही सगळेजण समाज म्हणून, मी नाही समाज म्हणून आणि सरकार म्हणून, किती नवीन विषय आणा तुम्ही सरकारच्या विषयात। 14 ते 19 राजाभाऊंनी आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की त्याला कायद्याच्या चौकटीत बसून पूर्ण करणं। जसे मुलींचं 100% फीज आहे, अनेकांनी वेळात केलं की शक्य आहे का, किती लागतील, आणि काही सांगतात लोक 5000 कोटी लागतील। अरे थांब बाबा, मी काढतो ना आकडेवारी, 1000 कोटी म्हटल्यानंतर तर मुख्यमंत्री 1000 करून टाका। आणि त्यामुळे सरकारकडून वेगवेगळ्या मागण्या नियमामध्ये बसवून मान्य करून घेण्याची माझी क्षमता आहे, माझी टीम त्या प्रकारे काम करते। रात्री 2 वाजता एकनाथजी म्हटल्यानंतर सकाळी 7ला माझ्या टीमने सुरुवात केली, किती पैसे लागणार आहेत, आणि तो शब्द मी देतो, 2 दिवसाचं अधिवेशन यशस्वी व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। आणि